जळगाव जामोद येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची कार्यशाळा 13 डिसेंबर रोजी संपन्न झाली। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी पुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील सर्व रेशन दुकाने यांना संदर्भीय प्रशासन परिपत्रकान्वये अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 कलम 31 अंतर्गत परवाना नोंदणी घेणे बंधनकारक आहे। त्याबाबत जिल्हास्तरीय ॲडव्हायझरी कमिटी फॉर सेफ फूड हेल्दी डाएट आणि दिनांक 28 जुलै 2023च्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी यांनी तालुकानिहाय आढावा घेतला असून अद्यापपर्यंत कोणत्याच तालुक्याच्या रास्त भाव दुकानदारांनी संपूर्ण नोंदणी केली नाही। जिल्हाधिकारी यांनी रेशन दुकानाचा परवाना अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना हा पुढील 15 दिवसांमध्ये नोंदणी करून घेण्याबाबत व त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने 13 डिसेंबर रोजी अन्न व औषध प्रशासनामार्फत आढावा बैठक घेऊन जळगाव तालुक्यातील रेशन दुकानदारांना परवाने नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। काही लोकांचे परवाने ऑनलाईन करून तहसीलदार शीतल सोलाट व औषध व प्रशासन विभागाचे असिस्टंट कमिशनर सचिन केदारे व पुरवठा निरीक्षक यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। यावेळी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक पी.व्ही. आठवले, अव्वल कारकून एन.वाय. शेगोकार, कार्ड लिपिक बी.बी. बग्गन तसेच तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता अर्षद इक्बाल, जळगाव।